हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः, गोविंदाय नमो नमः, गोविंदाय नमो नमः। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि, तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते, सर्वपाप प्रमुच्यते। वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम्, अनेक जन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति, दर्शनेन विनश्यन्ति, दर्शनेन विनश्यन्ति। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। सद्गुरु बाबा महाराज की जय। वैशंपायन सांगतात जन्मेजया, रुक्मिणीनं ज्यावेळा श्रवण केलं की भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीचं हरण केलं, त्यावेळेस तो अत्यंत कुपित म्हणजे संतापी झाला आणि संतापानं त्यानं प्रतिज्ञा केली आहे। रुक्मिणीनं आपल्या वडिलांसमोर म्हणजे भीष्मक राजे समोर होते, त्यांच्या समोर अशी प्रतिज्ञा केली की मी कृष्णाचा वध केल्याशिवाय या अमरावती नगरामध्ये प्रवेश करणार नाही, ही मी सत्य सांगतो, ही प्रतिज्ञा करून तो क्रोधामध्ये रुक्मी प्रचंड असं सैन्य घेऊन आपली आयुध घेतले, ध्वजा सुशोभित केली आणि रथारूढ झाला। त्याने कृतपुत्र अंशमान श्रुत्वा पराक्रमी वेणू राजे हे अन्य पुत्र आणि राजे रुक्मीच्या बरोबर निघाले। दूर नर्मदेच्या किनाऱ्यावर भगवान रुक्मिणी सहित जात असताना भगवान श्रीकृष्णाला रुक्मी क्रोध वचनानं बोलायला लागला। पहिल्या प्रथम देवाशी वाद युद्ध केलं। हे दृष्ट लोक जे असतात ना, आधी देवाची निंदा करतात। पहा तुम्ही, आपल्याला सुद्धा आपल्या घरात अनुभव येतो, काय केलं त्या देवानं, काय त्याच्याजवळ बसता, असं बोलतात। हे त्यांचा दृष्टपणा आधी भगवंताशी वाद युद्ध करतो आणि मग एखादा मुलगा एखादा माणूस घरातले देव फेकून देतो। मला अनुभव, आम्ही एक ठिकाणी भागवताला गेलो तर त्या ठिकाणी असं जेव्हा वर्णन केलं तेव्हा ते म्हणाले आमचे देव या विहिरीत फेकले आहे, म्हणजे काढून घ्या। काढल्यानंतर आज त्यांच्याकडे समृद्धी आहे। तर त्यावेळेस भगवान मधुसूदनावर त्याने आक्रमण केलं, 64 बाण लावून भगवंताला बांधून टाकला। आता भगवंताने आधी त्याच्यावर प्रहार केला नाही, कारण काय, बरोबर आईसाहेब रुक्मिणी होत्या। साधारणतः बंधुप्रेम असतं भगिनीला, भावाला बहिणीचं प्रेम राहत नाही, पण आता रुक्मी सुद्धा बहिणीवर प्रेम होतं, पण अज्ञान प्रेम होतं। प्रेम असावं पण ते स्वार्थी नसावं। जगामध्ये बहीण आणि भाऊ यांचं प्रेम स्वार्थी असतंच। एखादीच भगिनी किंवा एखादा भाऊ हा निस्वार्थ असू शकतो। म्हणून त्यावेळेस भगवंताने ते 64 बाण जे होते ते तोडून टाकले। महाबला पराक्रमी असा हा घमेंडी रुक्मी याच्या ध्वजा पताका भगवंताने उडवला, त्याच्यावरचा डोक्यावरचा मुकुट मोडला। महाभाऊ अंशमानाने श्रुत्वाने 5-5 बाण भगवंतावर सोडले। भगवंतानी एकेका बाणानं
त्यांना घायाळ करून टाकलं, व्यथित करून टाकलं. अंशुमान मागे जाऊन बसला. भगवान श्रीकृष्णाच्या चांड बाणानं श्रुत्वाचे 4ही घोडे आणि ध्वजा उद्ध्वस्त केल्या गेल्या. श्रुत्वाने 5 बाणाने घायल झाल्यानं तो व्यथित झाला. ध्वजाचा सहारा घेऊन शांत होऊन बसला. कृतकौशिक देशाचा राजा हा महारथी भगवंतावर बाणांचा वर्षाव करू लागला. त्यावेळा श्रीकृष्णानं आपल्या बाणाच्या योगानं त्याच्यावर रोष केला आणि त्यालाही नष्ट केला. अचलित भावानं खडे असलेले भगवान पुन्हा 64 बाणाच्या द्वारानं कोद भरून शत्रुपक्षाकडून मारा आला. त्यावेळा भगवंताला त्या बाणांचा प्रहार तर काही झाला नाही, पण भगवंतानी थोडी लीला केली की बुवा मला बाण लागले. रुक्मी क्रोधवर्ग झाला आणि कुपित झाला. रुक्मीला भगवंताने पुन्हा घायाळ केलं आणि दुसऱ्या बाणाने हात घेऊन श्रीकृष्णाला तो मारायला दिव्य वस्त्र घेऊन धावला. अस्त्रवस्त्राचं निवारण करून भगवंताने रुक्मीला पकडलं. आता याला मारायचं तर नाही आहे, मग काय केलं, त्याचं मुंडन करून टाकलं, अपमानित केला. क्षत्रिय अपमानित झाल्यावर अत्यंत लाजीरवाणा होतो. तेव्हा श्रुत्वा पुढे आला. भगवंताने श्रुत्वालाही पराजित केलं. महाबाहू भीष्मक राजाचा मुलगा रुक्मी हा भगवंताला सोडून भगवान पुढे निघाले आणि रुक्मी मात्र कुंडनपुरामध्ये राहायला लागला. रुक्मिणी प्रतिवता, सद्गुणी, रूपवती, सुशीला, अनन्य उत्तम गुणानं संपन्न होती. बल आणि पराक्रम भगवंताचा रुक्मिणीनं पाहिला. म्हणजे पहिल्या दिवशी अपहरण केल्यानंतर भगवंताचा पराक्रम रुक्मिणीला दिसला आणि अशा प्रकारे भगवंतानं द्वारकेमध्ये रुक्मिणीला आणलं आणि कुंडनपुरामध्ये रुक्मिणी आपल्या माधवपुरामध्ये रुक्मिणी आणि भगवंताचा विवाह झाला. याच्यामध्ये जास्त वर्णन विवाहाचं नाही आहे. रुक्मिणी बरोबर भगवंताने 10 पराक्रमी पुत्र उत्पन्न केले. पहिला प्रद्युम्न, चारुदेष्ण, सुदेष्ण, महाबली, सुषेण, चारुगुप्त, चारुबाहू, चारुविंद, चारुशुशुल, भद्रचारू अशा बलवान श्रेष्ठ आणि एक कन्या यांना जन्म दिला. तिचं नाव आहे चारुमती. चारुमती भगवंताची कन्या. या पुत्रधर्माप्रमाणे अर्थकुशल, अस्त्रशास्त्र ज्ञात आणि बुद्धिवान ही पुत्र होते. महाबाहू मधुसूदनानं कल्याण स्वरूपा सद्गुण उत्तम कुलामध्ये उत्पन्न झालेल्या पट्टराणीशी विवाह केल्यानंतर सूर्यपुत्री कालिंदी, कृष्णाच्या आत्याची मुलगी राजदेवी हिच्या गर्भातून अवंती देशात उत्पन्न झालेली मित्रवंदा म्हणजे अयोध्या नरेशाची मुलगी नग्नगीता, सत्या, जांबुवती, इच्छेनुसार रूप धारण करणारी रोहिणी, दुसरी भद्रा यांच्यापासून पुत्र उत्पत्ती केली. मद्र देशाची राजा सुशीला व शुभलोचना यांची पुत्री मनोहर, लक्ष्मणा, सत्रजिताची सत्यभामा, राजा शैवाची पुत्री गांधारी जी रूपामध्ये अप्सरा समान होती आणि 16,000 स्त्रियांबरोबर भगवंताने आपले रूप धारण करून विवाह केला. सगळ्यांना अमूल्य वस्त्र, नाना प्रकारचे रत्न सगळे भगवंताने प्रदान केले. जन्मेजया तदनंतर बराचसा काळ निघून गेला. भगवंतानी शत्रुदमन करणाऱ्या पराक्रमी रुक्मिणीच्या पुत्रीच्या स्वयंवरामध्ये त्याला बोलवून त्याची मुलगी आपल्याकडे करून घेण्याचा प्रस्ताव पाठवला. पहा, इतक्या दिवस वैर झालं, पण त्या वैरानंतर आपल्या नातेवाईकामध्ये जास्ती दिवस कलह राहू नये या निमित्ताने भगवंतानी संबंध जोडले आहे
आता भगवान याच्यातून काय शिकवतात की आप्तांमध्ये कलह ठेवू नये. जरी कलह झाला असेल तर दोघांपैकी कोणी एकाने तरी नम्रता स्वीकारून संबंध हे टिकवावे आणि वाढवावे. संबंध हे टिकवले पाहिजे आणि वाढवले पाहिजे. आता प्रद्युम्न संपूर्ण अस्त्राचं ज्ञान असल्यामुळे प्रयोगामध्ये कुशल होता. त्याचं शरीर सिंहासमान होतं आणि या संसारामध्ये हा प्रद्युम्न अत्यंत बलवान होता. याचा मुलगा अनिरुद्ध, अनिरुद्धा करता रुक्मीची मुलगी मागून घेतली. कारण या राजे लोकांचं असं आहे, यांना राजघराण्यातल्या स्त्रिया लागतात. म्हणून राजे लोक राजघराण्यामध्ये तो कोणत्याही जातीचा असो त्याचा राजधर्म म्हणजे क्षत्रिय धर्म, ज्याप्रमाणे पुरुषामध्ये क्षात्र धर्म असतो त्याप्रमाणे स्त्रियांमध्ये सुद्धा क्षात्र धर्म असतो. आता बाई गंधर्व वगैरे यांच्यामध्ये धर्म नसतो, त्यामुळे याला सोडलं की त्याला, त्याला सोडलं की त्याला, त्याला सोडलं की त्याला, अशी अवस्था होते. म्हणून रुक्मीची नाक म्हणजे रुक्मिणीच्या भावाची नाक, ही नाक आपल्या मुलाला करून घेण्याकरता जन्मेजया राजा रुक्मी अनिरुद्ध हा गुणसंबंध होता. आणि या रुक्मीच्या नातीनं अनिरुद्धाला पाहिलं सुद्धा होतं. आता राजघराण्यामध्ये हे जे विवाह होतात हे असेच होतात. आणि त्यामुळं महायशस्वी श्रीकृष्णानं काही स्पर्धा न करता आधी प्रस्ताव देऊन टाकला. त्यावेळेस रुक्मिणीला सुद्धा ती जी भावाची नात होती ती अत्यंत प्रिय होती आणि तिला सुद्धा रुक्मिणी आवडत होती. अनिरुद्ध आणि यांनी जाणं येणं करून संपर्क आणि संबंध साधलेले होते. पण हा रुक्मी अहंकारामुळे नाही म्हणत होता. शेवटी लग्नामध्ये काय नडतो? अहंकार, प्रतिष्ठा, आणि त्यामुळे गोंधळ होतो. त्यावेळेस बलरामानं रुक्मीला समजावून सांगितलं आणि ते विदर्भ देशाला गेले. विवाह उत्सव रुक्मीचे भाऊ बंध सगळे यांना निमंत्रण दिलेलं होतं आणि बलराम क्रोधायमान झाले. शेवटी अनिरुद्धाबरोबर विवाह संपन्न झाला. अनिरुद्धानं विदर्भ राजकुमारी रुक्मोतीचं पाणी ग्रहण केलं आणि विदर्भ निवासी लोकांच्या मनामध्ये आनंद झाला आणि त्यांनी असं ठरवलं की आजपासून वैर संपवा. कारण काय असतं, राजे लोकांमध्ये वैर झालं की सतत युद्ध होतं आणि सतत युद्धाने दोन्ही पक्षांचं आर्थिक, मानसिक आणि शारीरिक हे शोषण होत असतं. युद्ध हे केव्हाही चांगलं नाही आहे. द्वंद्व हे केव्हाही चांगलं नाही आहे. समाजामध्ये असो, भांडण तंडे भाऊबंदामध्ये असो किंवा राजकीय युद्ध असो, द्वंद्व हे मानवी जीवनाला समृद्धी देणारं नाही. मग काय करायचं? त्याच्यात आर्थिक नुकसान किंवा मानापमान हे काढून टाकायचे. झालं ना आर्थिक नुकसान, भरून निघेल वा. मान केला ना, अपमान केला ना, करू द्या. असं जर नाही केलं तर सामाजिक बांधिलकी राहत नाही, आप्तांची बांधिलकी राहत नाही. भीष्मक राजाच्या राज्यातल्या लोकांना असं वाटायचं की कृष्णाशी संपर्क राहिला पाहिजे, कारण भगवान षडगुण ऐश्वर्य संपन्न होते. जे भीष्मक राजाच्या राज्यामध्ये सात्विक आणि पुण्यवान होते त्यांना देवाशी संबंध जोडणे आवडणार. सात्विक मनुष्य नेहमी संबंध जोडतो. पण मी आताही तुमच्या या चित्रणामध्ये काही देवाचं आलं तर माणूस सगळं सोडून देतो आणि देवाचं बाहेर लागून जातो. कारण त्याला माहिती आहे भगवंताचं रूप डोळ्याने पाहिलं, कानाने गुण ऐकलं की संबंध टिकून राहतात. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी.
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. म्हणून त्यावेळेस समृद्धशील जे राजे होते त्यांनी सुद्धा भगवंताशी संबंध जोडून, कारण संबंध जोडणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारे या रुक्मिणीनं द्यूताला बलराम दादाला बसवलं आणि शेवटी त्या बलराम दादाला त्या द्यूताच्या खेळाचा राग आला आणि शेवटी रुक्मिणीचा वध झाला. भीष्मक राजाला सुद्धा असं वाटलं की हा दुराचारी पुत्र गेला, क्षत्रिय कुळामधला दोष निघून गेला. वैशंपायन सांगतात जन्मेजया, इकडे भाऊ मारल्या गेल्यानंतर महाभाग रुक्मिणी अतिविना विलाप करत करत रडत बसली. भगवान श्रीकृष्णानं तिचं सांत्वन केलं. रुक्मिणीच्या वधाचा वृत्तांत सगळा समजावून सांगितला की रुक्मिणीला बलराम दादाने सद्गती प्रदान केली. कारण दुसऱ्या कोणत्या राजाच्या हाताने मारला गेला असता तर दुर्गती झाली असती. बलराम दादा शब्द ब्रह्म आहे. बलराम दादाने सद्गती दिली. आता राजे लोकांना या भूमीवर भगवान बलराम शेषाचे अवतार आहे असं समजवायला पाहिजे. वैशंपायन म्हणतात जन्मेजया, कृष्णाच्या बद्दल सगळ्या लोकांना ज्ञान होतं की भगवान हे परिपूर्ण आहे, षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. पण बलराम काय आहे तर बलराम हे शेषाचे अवतार आहे हे काही ठराविक लोकांना माहिती होतं. जो पुराण वेत्ता पुरुष महात्मा बलदेव अत्यंत तेजस्वी, अपराजित, कोणाकडूनही पराजित न होणारे होते. हे शेषाचा अवतार घेऊन भूमीवरचे जड जे राजे होते या राजांचा संहार करण्याकरता बलदेवांनी शेष रूप टाकून बलदेव अत्यंत धारण केले. वैशंपायन म्हणतात पुराण पुरुष बलभद्र हे साक्षात नागराजाचं रूप होतं. यांचं तेज अत्यंत बलवान होतं. हे दिव्य शोभायमान होते. पृथ्वीवर जेव्हा चालायचे तेव्हा पृथ्वी कंपायमान पावायची. ज्याप्रमाणे परशुराम चालायचे ना त्याचप्रमाणे एक पाय इथे तर एक पाय तिथे, खांद्यावर नागर आणि दुसऱ्या हातामध्ये मुसळ. लोक थर 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 कापायचे आणि शरण यायचे. बलराम त्यांना स्वधर्म शिकवायचे. तुम्ही क्षत्रिय झालेले आहात पण ईर्ष्या राग द्वेष वैर वाढवण्याकरता नाही. ईर्ष्या राग द्वेष वैराची समाप्ती करायची. साम दाम आणि दंडभेद, कुणाला धाक दाखवायचा, जे दुष्ट लोक असतील त्यांना दंड करायचा आणि त्यांचं जे वर्तन आहे त्या वर्तनाला दुरुस्त करायचं. असं काम बलराम दादांचं होतं. या भूतलावर विख्यात राजे जे होते जरासंधादी, हे सुद्धा युद्धामध्ये बलरामाकडून अनेक वेळा पराजित झालेले होते. 10,000 हत्तीचं बल बलराम दादामध्ये होतं आणि तसं 10,000 हत्तीचं बल भीमसेनामध्ये होतं. भीमसेनाने सुद्धा गदा युद्धाच्या योगानं दृष्ट राजांना स्वर्गाचा मार्ग दाखवला. ही दोन बलश्रेष्ठ गदा युद्धामध्ये दुर्योधन सुद्धा भगवंताकडून बलराम दादाकडून गदा युद्ध शिकलेला होता. पण गदा युद्धामध्ये भीमदादा जेवढे बलवान होते तेवढे दुर्योधन नव्हते. पण बलराम दादाचं दुर्योधनावर सुद्धा प्रेम होतं. जेव्हा भीमानं दुर्योधनाला मारलं मांडीवर गदा, तर तिथे मारायची नसते. त्यावेळेला भगवंताने काय केलं होतं तर बलराम दादाला तीर्थयात्रेला पाठवून दिला. जर त्यावेळेला बलराम दादा दुर्योधनाच्या युद्धाच्या वेळेला हजर असते आणि भीमाने जर चुकून अधर्माने गदा मारली असती तर बलराम दादाने भीमाला सुद्धा यमसदनाला पाठवून दिलं असतं.
कारण काटेकोर नियम पाळण्याचं काम. पण दुर्योधन दुर्मती होता म्हणून भगवंताने तिथे युक्ती केली आहे. कारण भगवंताने युद्धामध्ये काय सांगितलं होतं, सांगेन 2 गोष्टीच्या युक्ती. मग ह्या युक्त्या सांगितल्या कुठे अर्जुनाला, तर भगवद्गीतेमध्ये. काय करायचं, न्याय आणि अन्याय. एक मनुष्य अनेक लोकांच्यावर अन्याय करत असेल तर क्षत्रियानं त्याला मारलं की तो न्याय आहे. हा समजोल आहे भगवद्गीतेवर. जसं आपलं एक बोट खराब झालं की नियम काय आहे, त्याला काढून टाकलं, नाही तर ते सगळं शरीर खराब करतं. तसं समाजामध्ये जे अन्याय करतात या लोकांना दंड देणं हे राजाचं कार्य आहे. जेव्हा राजाचा शिक्षा देण्याचा दंड जो आहे तो ढिला पडतो, त्यावेळा सामाजिक अशांती पसरते. लोभ, काम, क्रोध यांचं थैमान वाढतं. त्यावेळेस बलराम दादा अनेक शस्त्र अस्त्र ब्रह्मविद्येने अभिमंत्रित करीत होते. आणि त्यावेळेस त्यांच्या स्वरूपाची स्थिती सांगत असत. आणि वारंवार गंगा स्नान करायचे बलराम दादा. कारण गंगा स्नानानं, तीर्थयात्रेनं क्षत्रियाचं जे दुश्चित पाप आहे ते नष्ट होतं. बलराम दादा तपश्चर्या करायचे, सत्संग करायचे. पण सत्संग करणारा जर लबाड भेटला तर त्याला तिथेच शासन करायचं. आता काय होतं, सत्संग करणारे सुद्धा विचारपूर्वक सत्संग करीत नाही. त्यामुळे प्रचार कसा होतो, वाईट, भडकवून देता लोकांना. नाही, प्रवचनकार यांनी आपल्या आपल्या वाणीनं शांती प्रस्थापित करायची आहे. जगामध्ये वेद मंत्र हे शांती मंत्र आहे. आणि त्या मंत्राच्या योगानं क्षत्रियांमध्ये काय होतं, बलाच्या अहंकारानं, सत्तेच्या अधिकारानं किंवा द्रव्याच्या बलानं हा मनुष्य छल, कपट आणि अनिती याच्या योगानं कार्य करतो. म्हणून बलदेवानं अशा राजा लोकांना शासन केलं आहे. बलराम हस्तिनापुरातून मथुरा नगरीमध्ये आले आहे. आपली सगळी मथुरा नगरी पाहिली आणि नंतर गोकुळामध्ये आणि वृंदावनामध्ये गेले आहे. तिथे भगवंताला पाहिल्याबरोबर आता भगवान हल आणि मुसळ धारण करून पायी यात्रा करताय. आणि त्यामुळे भगवंताला पाहण्याकरता सगळे लोक जमले. यमुना नदीवर उत्सव झाला. जन्मेजयानं विचारलं आहे वैशंपायनानं, महाराज रुक्मिणीला मारल्यानंतर महान पराक्रमी महाबाहू श्रीकृष्ण द्वारकेमध्ये येऊन गेले, नंतर काय घटना घडल्या. वैशंपायन म्हणतात, यादवनंदन पराक्रमी भगवान श्रीकृष्ण हे द्वारकेमध्ये चालले आले आणि बलराम दादा तीर्थयात्रेला निघून गेले. काय तीर्थयात्रेला गेलं तर रुक्मिणीचा वध झाला होता. यात्रा काय करते, गंगा स्नान काय करतं, हे बलराम दादांनी समाजाला सांगितलं. दुरीत जे आहे ते निघून जातं, म्हणून नदीचं स्नान दुरीत घालवतं. कारण नदीचं पाणी जे आहे ना ते असं सतत ओघाने वाहतं, उंचावर जातं, खाली पडतं, खाली पडलं की परत जोरात वाहतं. जसं जसं त्या पाण्याला सूर्याचे किरण आणि वायूचा संबंध आणि त्याची गती होते तसं तसं ते जल शुद्ध होतं. आणि त्या शुद्ध जलामध्ये जो स्नान करतो तो पवित्र होतो. म्हणून गंगा, यमुना नद्या सांगतो कोणत्या कोणत्या नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर माणसाची अवस्था कशी होते त्याचं वर्णन सांगतो. लक्षपूर्वक ऐका. कारण ह्या नद्या ज्या भगवंताने निर्माण केलेल्या आहेत, ह्या एवढ्या करता निर्माण केलेल्या आहे की माणसानं त्या नद्यांमध्ये जाऊन आपलं स्नान करावं आणि स्नानाच्या योगानं पवित्रता निर्माण करावी. आता ही पवित्रता जी आहे ही नदीनेच का होते,
तर नदी जी आहे ही माणसाच्या कल्याणाकरता निर्माण झालेली आहे. आणि जसं जसं भगवंतानी ज्या ज्या नद्या निर्माण केल्या आहेत त्या त्या नद्यांमध्ये पहिली नदी आहे देव नदी. आता देव नदी म्हणजे गंगा. ही काय करते तर माणसाच्या शरीराचे दोष घालवते. दुसरी यमुना. यमुना हे माणसामध्ये प्रेम वाढवते. हे पाणी जे आहे ते प्रेम वाढवणारं. तिसरं सरस्वती. मग या तिन्ही नद्या एका ठिकाणी जिथे गोळा होतात त्याला प्रयागराज म्हणतात. म्हणजे जिथे स्नान केलं प्रयागराजाला की तिन्ही नद्यांचं. आता हरिद्वारचं स्नान म्हणजे नुसतं गंगा स्नान आहे, पण प्रयागाला तिन्ही नद्या एकत्र येतात. चौथी नदी आहे नर्मदा. ही काय करते तर माणसाच्या व्रतामध्ये कठोरता आणते. म्हणून नर्मदेच्या किनाऱ्यावर तुम्हाला तपश्चर्या करणारे महात्मा भेटतील असंख्य. ते सगळे शंकर भक्त. तिसरी आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारी गोदावरी. गोदावरी सुद्धा गंगेप्रमाणेच पापाचा नाश करते. अयोध्येमध्ये असलेली शरयू, त्याच्यानंतर गोमती द्वारकेला, वाघमती. आता ह्या नदी आपल्या ऐकण्यात नाहीये. क्षिप्रा. क्षिप्रा ही आपण ऐकून आहे. युक्षुमती, त्याच्यानंतर पयोष्णी, गंडकी, तमसा, सिंधू, कावेरी, गुजरातमध्ये साबरमती, महाराष्ट्रामध्ये चंद्रभागा आणि दक्षिणेकडे कृतमाला. अशा या नद्या आपल्याला स्वरूप स्थिती देतात. आणि या स्वरूप स्थितीनं मनुष्य या नद्यांमध्ये संन्यासी लोक किंवा साधू लोक हे नेहमी स्नान करतात. कारण काय तर त्यांच्या आचरणामध्ये ज्या ज्या वेळेला काही दोष निर्माण होतात त्या दोषांच्या नाशाकरता हे. मग कोणकोणत्या ऋषींनी या नदीला महत्व दिलं तर मरीची, अंगिरस, अत्री, पुलस्य, पुलह, कृतु आणि वशिष्ठ या 7 ऋषींनी 14 जे मनु होऊन गेले, या 14 मनूंनी सुद्धा या नद्यांना अत्यंत महत्व दिलं. स्वयंभू मनु, सो ज्योतिष, उत्तम, तामस, रैवत, चक्षुषा, वैवस, सावर्ण, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी आणि इंद्र सावर्णी असे 14 मनु होऊन गेले. या मनूंनी इथे स्नान करून आपलं अमृतत्व प्राप्त केलं. आता अमृतत्वामध्ये आहे काय तर स्वाधामृत, उन्मदामृत, सुप्तामृत, तृप्त्यामृत आणि परमानंदमृत. आपण फळं फुलं यांचा स्वाद घेतो. ज्या वेळा स्नान करतो त्यावेळा स्नानानं आपल्या शरीरामध्ये पवित्रता येते. आता सुप्त म्हणजे देवाचं ध्यान किंवा नामस्मरण याच्याने आपल्याला आतून एक सुप्त अवस्था प्राप्त होते. आणि मग त्याच्यात आपण दिवसेंदिवस जशी साधना करतो तीर्थयात्रा करून त्याच्यातून आपल्याला तृप्तता येते. आणि तृप्तता आली की मग मनुष्य परमानंद प्राप्त होतो किंवा आपण कृतार्थ झालो. आता हे शरीर आपल्याला ज्या वेळा सोडावं लागेल त्याची चिंता नाही उरत. याला म्हणतात परमामृत. आपल्या आयुष्याचा काळ जसा जसा जातो त्या काळाप्रमाणे मनुष्य शांत होत जातो. जसं आपण काही लोकांना म्हातारे लोक असतात की बाबा काही इच्छा काय, बस आता काहीच इच्छा नाही, पांडुरंगाची इच्छा. म्हटलं तुमचा वाढदिवस करायचा आहे, आता मला कशाचीच इच्छा राहिलेली नाही. इच्छा पूर्ती होऊन जाते. मग या तीर्थयात्रा, देवाचं नामस्मरण, ध्यान आणि कीर्तन याच्याने माणसाला परमानंद प्राप्त होतो. म्हणून संतांनी या यात्रा, तीर्थयात्रा, तीर्थव्रत धरी रे भावना, तीर्थव्रतावर काय धरा, भाव धरा, प्रेम धरा, असं आपल्याला समाजाला शिकवलंय. कशा करता तर परमानंद प्राप्त होण्याकरता. आणि असा हा परमानंद परमात्म्याने या कृष्ण अवतारामध्ये
बलराम आणि श्रीकृष्ण या दोघांनी दिला. राम अवतारामध्ये जो परमानंद दिलाय सत्यव्रत सत्य आचरण. पण सत्यव्रत आणि सत्य आचरण हे प्रापंचिक सुखामध्ये केव्हा केव्हा गडबड करतो. पहा, दशरथ राजाच्या प्रापंचिक सुखामध्ये कैकेयीमुळे गडबड होऊन गेली. राम परिपूर्ण होते त्यामुळे तिथे गडबड नाही झाली. मग ही गडबड होते म्हणून कृष्ण अवतारामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्हाला परमानंद करायचं आहे तर माझं गुणान वर्णन श्रवण करा. मी निर्माण केलेल्या नद्यांचं स्नान करा आणि 7 प्रकारचं जे अमृत सांगितलं आहे ते सेवन करा. जसं आपल्याकडे विषयामृत असतं. मनुष्याला नातू झाला म्हणजे एकदम आनंद होऊन जातो. तो नातू पुढे कसा निघणार आहे तो पुढचा प्रश्न आहे. पण मला नातू झाला की त्याला तो तेवढा आनंद होऊन जातो. नंतर तो आजारी पडतो, तो शिकत नाही वगैरे वगैरे, त्याच्या मागे दुःख असतात सगळे. पण हे परमानंद जे आहे प्रत्येक जीवाला हे संसाराचं कर्म करायचं आहे आणि याच्यातून आलिप्त व्हायचं आहे. कारण तो जन्माला येतो ना तो त्याचं कर्म भोग धर्म आनंद घेऊन आलेला असतो. आपल्याला जेव्हा तो अनुकूल होतो तेव्हा बरं वाटतं आणि जेव्हा तो आपल्यापासून प्रतिकूल होतो तेव्हा दुःख वाटतं. म्हणून इथे काय केलेलं आहे कृष्ण अवतारामध्ये कोणाचाही कोणाशी संबंध नाही. तुमचा फक्त भगवंताशी संबंध आहे. काल रात्री तुम्ही भाऊच्या तोंडून गीतेचं प्रवचन ऐकलं की आपल्याला जो सतत सहाय्य करणार आहे त्याच्याशी आपण संबंध कमी ठेवतो आणि जे आपल्याला वरच्यावर उपयोग येणार आहे त्यांच्यामध्ये मन ठेवतो. म्हणून अर्जुनाला काय समजून सांगितलं की तू अशा लोकांच्या सन्निधानामध्ये राहा की जे भगवंताच्या सन्निधानात आहे. सज्जन संगे देई चित्तम, संतांची संगती मनोमार्ग गती, म्हणून हे समजावून सांगितलं. त्यावेळेला कमलनयन भगवंतानी नाना प्रकारचे धन रत्न द्वारकेमध्ये यशोधित केले, त्यांचं संरक्षण केलं आणि सगळ्या द्वारकेच्या लोकांनी पूर्व पुण्याईमध्ये केलेली आराधनेचं फळ म्हणजे हे सगळं वैभव प्रदान करून दिलं की घ्या. पण त्या द्वारकेतल्या लोकांना ते पचलं नाही आणि शेवटी त्यांनी तिथे कलह केला आणि शेवटी भगवंतानी ब्राह्मणाच्या श्रापानं द्वारकेचाही पुढे नाश करून घेतला असं उधळत आलं. विनाशकाले विपरीत बुद्धी. आता ही विपरीत बुद्धी कशी होते ते उद्याच्या सत्रात पाहू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. कुंडली वरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम